नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नवोदय अकॅडमीमध्ये। कालच्या व्हिडिओमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिला होता की अबाव आणि बिलो याचा यूज कसा होतो आणि त्याचं स्पष्टीकरण मी त्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे। ठीक आहे, तर मी वापस ते या व्हिडिओ सांगणार नाही आहे। ज्यांना जाणून घ्यायचं असेल किंवा ज्यांना माहीत नाही की अबाव आणि बिलोचा यूज कसा होतो त्यांनी तो व्हिडिओ पाहू शकतात। तुम्हाला अगदी सोपे तर समजून जाईल की अबाव आणि बिलोचा यूज आपण कधी करतो। ठीक आहे, तर आता काय होतं की आज आपल्याला पाहायचं यूज ऑफ अंडर अँड ओव्हर। ठीक आहे, तर यूज ऑफ अंडर अँड ओव्हर हा याच्यासाठी पाहायचं आहे की खूप साऱ्या मुलांचे कन्फ्युजन असतात की ते ओव्हरचा यूज करतात एखादी गोष्ट सांगण्यासाठी की जी एक्झॅक्टली त्या ऑब्जेक्टच्या वरती ठेवलेली असते। ठीक आहे, आता समजून घ्या, एखादा ऑब्जेक्ट आहे, समजा हा टेबल आहे आणि याच्यावर हा चेंडू आहे। तर जेव्हा आहे ना मित्रांनो एखादी गोष्ट ही एक्झॅक्टली त्या वस्तूला टच असते, ठीक आहे, त्यावेळेस आपण अंडर किंवा ओव्हर वापरत नसतो, त्यावेळेस आपण वापरतो ऑन। आणि ज्यावेळेस वस्तू एखाद्या वस्तूच्या खाली असते तर त्यावेळेस आपण एक तर म्हणणार बिलो किंवा त्याच्या मध्ये तर म्हणणार इन। ठीक आहे, त्याच्या आत, कारण की समजा जर एखादा चेंडू हा या टेबलच्या बरोबर टच आहे एक्झॅक्ट आणि त्या टेबलच्या सॉरी तरी आपण काय म्हणतो की जो बॉल आहे, जो चेंडू आहे तो ऑन द आपण म्हणतो टेबल इज ऑन द बॉल। ठीक आहे, तर त्यावेळेस आपण मोस्ट ऑफ काय वापरतो, ऑन वापरतो, कारण की आपल्याला ती जी वस्तू आहे ती कशी दाखवायची असते तर ती एक्झॅक्टली अटॅच आहे त्या दुसऱ्या वस्तूला, त्यावेळेस आपण तो वापरत असतो। पण तुम्ही इथं पाहू शकतात की जर आपण ऑब्झर्व केलं या चित्रामध्ये तर ही जी कार आहे, या कारच्या खाली हा चेंडू आहे, हा बॉल आहे, पण एक्झॅक्टली तो त्याच्या कारच्या खाली जरी असला तरी तो त्याला चिपकलेला नाही आहे, त्याच्यात आणि कारमध्ये थोडासा डिस्टन्स आहे। आणि जर तुम्ही वर्ड पण पाहिला तर तो आपल्याला ओव्हर द कार दिसतो आहे, पण तो एक्झॅक्टली त्याला कुठेही टच झालेला नाही आहे। तसंच जर आपण पाहिलं इथं तर मग या चित्रामध्ये आपण काय म्हणणार की द बर्ड इज फ्लाइंग, बरोबर। बर्ड जी फ्लाय करते तर कुठं फ्लाय करते बोलते, या कारच्या ओव्हर फ्लाय करते की अंडर फ्लाय करते, तर ओव्हर फ्लाय करते, तर आपण इथं काय लिहिणार ओव्हर। ठीक आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं की जो चेंडू आहे तो कुठं आहे, कारच्या ओव्हर आहे की अंडर आहे, तर अंडर आहे, आपण काय म्हणणार की द बॉल इज अंडर दी कार। ठीक आहे, आणि जर तुम्ही इथं पाहिलं ऑब्झर्वेशनमध्ये जर टेबल आहे तर टेबलच्या वरती एक लाईट लागलेला आहे। ठीक आहे, तर आपण काय म्हणणार की द लाईट इज ओव्हर दी टेबल। आणि जर आपण इथं पाहिलं की टेबलच्या खाली सुद्धा एक चेंडू पडलेला आहे, तर आपण काय म्हणणार की द बॉल एकच चेंडू आहे तर इज पाहिजे होतं, द बॉल इज अंडर द टेबल। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इथं पाहिला की हा एक क्लाउड आहे, ठीक आहे, म्हणजे क्लाउड म्हणजे ढग असतं, तर हा जो एरोप्लेन आहे ढगाच्या एक्झॅक्ट वरून चालला पण त्याच्यामध्ये पण काहीतरी डिस्टन्स आहे। मग आपण इथं काय म्हणणार की द एरोप्लेन इज फ्लाइंग ओव्हर दी क्लाउड। आणि जर तो ढग ज्या ढगाच्या खालून एखादी काईट आहे पण ते एक्झॅक्ट ढगाच्या मध्ये नाही, जर ढगाच्या मध्ये राहिली असते आपण म्हणलं असतं इन, किंवा ढगाच्या वर राहिली असते आपण म्हणलं असतं ओव्हर, पण ते खाली मग आपण म्हणणार अंडर। तर काय द काईट इज फ्लाइंग अंडर द क्लाउड। ठीक आहे, आणि द कॅट इज जम्पिंग। तर आता ही जी कॅट आहे ही जंप करते चेअरच्या वरून, बरोबर। आता जंप करते म्हणजे ती एक्झॅक्ट अशी ती इथून तिने जंप मारलेली आहे आणि ते आता सध्या हवेत आहे, पण ती हवेत असताना कुठे आहे एक्झॅक्टली त्या चेअरच्या वरती आहे आणि तिची जंप आता कुठेतरी इकडे जाणार आहे। ठीक आहे, कुठं तर या साईडला ती जाणार आहे। मग आपण इथं वापरणार की द कॅट इज जम्पिंग ओव्हर द चेअर। आणि हा जो माऊस आहे, ठीक आहे, कसा तरी काढला आहे मी काय पेंटर नाही आहे, हा माऊस आहे माझा आला, हा माऊस काय या चेअरच्या खाली लपण्याचा प्रयत्न करतो आहे, म्हणून आपण म्हटलं आहे की द माऊस इज हायडिंग अंडर द चेअर।
ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण अंडर आणि ओव्हरचा यूज करतो. तर अंडर आणि ओव्हरचा यूज करताना ज्यावेळेस वस्तू ज्या असतील त्या एक्झॅक्टली त्याच्या म्हणजे त्या ऑब्जेक्टला किंवा त्या ठिकाणाला टच नसतील पण त्यांच्या प्रॉपर वरती किंवा खाली येत असतील तर आपण त्यांना अंडर आणि ओव्हरचा यूज करणार. अशा प्रकारे आपण आज अंडर आणि ओव्हरचा यूज कसा करतात ते पाहिलेलं आहे. जर व्हिडिओ ऐकला असेल तर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला या व्यतिरिक्त पण कोणते असे टॉपिक्स असतील की ज्यांच्यावरती आपले व्हिडिओ बनत नाही आहे तर तुम्ही सांगू शकता, आपण त्या टॉपिकवरती पण व्हिडिओ बनवू. ठीक आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.